नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी आपण 5 सेशन कालपर्यंत त्या ठिकाणी कव्हर केले होते। आजचं आपलं 6वं सेशन असणार आहे, त्यामुळे याच्या पहिले जेवढे काही सेशन त्या ठिकाणी झाले ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघून घ्यायचे आणि आजचं 6वं सेशन सुद्धा बघायचं आहे, जे की या ठिकाणी खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। कारण जे क्वेश्चन आपले जास्तीत जास्त चुकतात तशा पद्धतीचे क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतले, जे की ट्रिकी क्वेश्चन असतात। जे काही ट्रिकी क्वेश्चन असतात त्यामधले 2 ऑप्शन किंवा 3 ऑप्शन आपल्याला बरोबर वाटतात आणि त्यामुळे आपण चुकतो की जे बरोबर ऑप्शन असतं ते आपण क्लिक करतो का नाही, दुसरंच कोणतं तरी आपण क्लिक करून ठेवतो। त्यामुळे तुम्हाला काय करायचे, अशा पद्धतीचे सेशन, अशा पद्धतीचे क्वेश्चन त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण हँडल करू शकतो ते पहिले आपल्याला शिकायचं आहे, बरोबर आहे की नाही। आपण या सेशनला या ठिकाणी सुरुवात करूया। ज्या मुलांनी मला एवढंच सांगायचं की ज्या मुलांनी आत्तापर्यंत मागचे सेशन नाही बघितले त्यांनी ते बघून घ्या। आणि मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, कालचा सेशन आपण घेतला, मी त्याला 200 लाईक तरी तुम्हाला करा म्हटलं होतं। 1 ते 1,500 मुलांनी विद्यार्थ्यांनी तो सेशन बघितला, पण फक्त 100 मुलांनी त्या ठिकाणी त्या सेशनला लाईक केलं बघा। तर या ठिकाणी आपण 200चं टार्गेट त्याला ठेवलं होतं, तर आजच्या सेशनला सुद्धा आपण 200चं या ठिकाणी टार्गेट ठेवणार आहे। कमीत कमी मित्रांनो 200 लाईक तरी आजच्या सेशनला आपले आले पाहिजे। याने काय होतं, हा जो सेशन आहे तो जास्तीत जास्त मुलांपर्यंत जातो, त्यांना ही माहिती होती या सेशनची आणि ते बघू शकतात, बरोबर आहे, दुसरं काही नाही। ओके, आणि आम्हाला सुद्धा एवढे क्वेश्चन आम्ही काढतो, एवढं काही सर्व काही करतो, ते सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पण एक प्रोत्साहन भेटतं की नाही तुम्हाला काहीतरी आवडलं आणि आम्ही तुमच्यासाठी अजून काही नवीन त्या ठिकाणी घेऊन येऊ। ओके, तर चला आपण आजच्या पहिल्या सेशन क्वेश्चनपासून या ठिकाणी सुरुवात करूया। खूप साऱ्या मुलांनी मला टेस्ट सिरीजची पण इन्फॉर्मेशन विचारली, तर ती तुम्हाला मी समोर सांगणारच आहे। ओके, तर बघा पहिला प्रश्न या ठिकाणी काय सांगतोय बघा, वीज प्रणालीमध्ये व्होल्टेज वाढवण्यासाठी कोणता घटक वापरला जातो। बघा, आपण वीज वाढवण्यासाठी ट्रान्समिशन सिस्टममध्ये, ट्रान्समिशन लाईनमध्ये एकच घटक वापरतो आणि तो असतो आपला ट्रान्सफॉर्मर। ट्रान्सफॉर्मर। मग या ठिकाणी व्होल्टेज वाढवायचं असो का ते व्होल्टेज कमी करायचं असो, दोन्ही गोष्टीसाठी आपण काय करतो, आपला ट्रान्सफॉर्मर वापरतो। आणि ट्रान्सफॉर्मर ऑप्शन तुम्हाला नंबर 1लाच या ठिकाणी दिसतंय बघा, काय नंबर 1लाच दिसतंय। तर आपण या ठिकाणी मग हा प्रश्न बघा ट्रिकी क्वेश्चन आहे, आपल्याला ट्रान्सफॉर्मर कशासाठी वापरतात हे तिकडे माहीत असतं, पण जेव्हा अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो ना, तेव्हा आपलं पेपरमध्ये डोकं काम करत नाही, डोकं काम करत नाही। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे। चला पुढचा प्रश्न बघूया, नंबर 2चा। 2 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो या ठिकाणी बघा, वीज प्रणालीमध्ये सर्किट ब्रेकरचे प्राथमिक कार्य काय। बघा, सर्किट ब्रेकर जे असतं आपण त्याला CB म्हणतो शॉर्टमध्ये। ओके, CB CB। तर सर्किट ब्रेकर काय करतं, आपला रिले काय करतो, हा रिले कमांड देतो आपल्या सर्किट ब्रेकरला। जेव्हा ट्रान्समिशन लाईनमध्ये फॉल्ट येतो, त्या फॉल्टची इन्फॉर्मेशन रिले काय करतो, सर्किट ब्रेकरला देतो आणि सर्किट ब्रेकर तो फॉल्ट त्या फॉल्टपासून आपल्या बाकीच्या इक्विपमेंटचं या ठिकाणी त्याला प्रॉब्लेम होऊ नये, त्यामुळे सर्किट ब्रेकर काय करतं, मग या ठिकाणी जी लाईन आहे, म्हणजे अशा पद्धतीने जर हा सर्किट ब्रेकर असेल तर याला मधातून कट करतो आणि या ठिकाणी इकडचा जो फॉल्ट इकडे जाणार होता, इकडचा फॉल्ट जो इकडे जाणार होता तो त्या ठिकाणी मग काय होतो, जात नाही आणि आपल्या ह्या समोरच्या सगळ्या इक्विपमेंटचं या ठिकाणी काय होतं, संरक्षण होतं। संरक्षण होतं फॉल्टपासून त्यांचं, म्हणजे ते काय खराब होणार होते ते होतात का, मग त्या ठिकाणी नाही, त्यांचं संरक्षण त्या ठिकाणी केलं जातं। तर या सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊन आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन या ठिकाणी शोधायचं आहे। बघा ऑप्शन नंबर 1 काय सांगते, व्होल्टेज रेग्युलेशन। व्होल्टेज रेग्युलेशनचा आणि त्याचा काही संबंध आहे का, नाही। पॉवर फॅक्टर करेक्शन करतो का, तो नाही। बघा, ओव्हर करंट प्रोटेक्शन, तो प्रोटेक्शन करतो कशापासून, ओव्हर करंटपासून प्रोटेक्शन करतो। एनर्जीचं त्याला काही गरज आहे का तिथं, काही नाही, त्याचं पण नाही। आणि लोड बॅलन्सचं पण त्याला काही गरज नाही आहे, म्हणून ऑप्शन नंबर C तुमचं त्या ठिकाणी बरोबर असणार आहे। बघा 3 नंबरचा प्रश्न काय सांगतोय, वीज वहन लाईनमधील झुकाव कोणत्या घटकावर अवलंबून असतो। म्हणजेच काय मित्रांनो, बघा आपण हा प्रश्न इंग्लिशमध्ये वाचूया। बघा, वीज फॅक्टर डिटरमाइन्स द सॅग इन ट्रान्समिशन लाईन। बघा, सॅगविषयी इन्फॉर्मेशन काहीतरी विचारली, मग सॅग हा कशा पद्धतीने असतो। बघा, ट्रान्समिशन लाईनमध्ये सॅग ट्रान्समिशन लाईनचा सॅग कशा पद्धतीने असतो। बघा, हे झाले तुमचे 2 पोल, या 2 पोलमध्ये असतो तुमचा हा कंडक्टर आणि यालाच तुम्ही काय म्हणता मित्रांनो, याला म्हणता तुम्ही सॅग। तर कधी मित्रांनो लक्षात ठेवा, सॅगचा फॉर्म्युला आपल्याला आला पाहिजे, सॅगचा फॉर्म्युला आपल्याला आला पाहिजे।
तर तो काय असतो बघा, अशा पद्धतीने असतो तुमचा सॅगचा फॉर्म्युला. मग या ठिकाणी सगळ्यात जास्त कन्फ्युजन कशामध्ये असतं बघा, या लेंथमध्ये. ही लेंथ नेमकी असती तरी काय, तर लक्षात ठेवा हा जो येला असतो ती असते स्पॅनची लेंथ. कशाची? स्पॅन लेंथ. कशाची लेंथ असते मित्रांनो? ती स्पॅन लेंथ ती असते. आणि या लेंथमधूनच, या लेंथवरूनच आपण या ठिकाणी प्रश्न चुकत असतो. त्यामुळे आता लक्षात ठेवायचे, हा जो यल असतो ती एक लेंथ असते आणि ती लेंथ कोणती असते? ती स्पॅन लेंथ असते मित्रांनो. काय असते? स्पॅन लेंथ. मग हे कोणत्या घटकावर तो अवलंबून असतो ते आपल्याला विचारलं आहे. तर लेंथ ऑफ लाईनवर असतो का? मग तो नाही. ती स्पॅन लेंथ असते, ती लेंथ ऑफ लाईन नसते मित्रांनो. म्हणजेच आपला पहिला ऑप्शन ए बरोबर येणार आहे का? मग नाही. करंट इन अ लाईन काही गरजच नाही आपल्याला त्या गोष्टीची, व्होल्टेजची पण काही गरज नाही. वेट ऑफ द कंडक्टर बरोबर आहे. या कंडक्टरचं हे जे वेट आहे मित्रांनो, जेवढं वेट वाढेल तुमचं, काय जेवढं वेट वाढेल तेवढा इथला स्पॅन वाढणार आहे. हा जो तुमचा इथला डब्ल्यू जो आहे तो आहे तुमचं वेट. आणि तो वेट जेवढा वाढेल, या कंडक्टरवरती वेट जेवढा वाढेल तेवढा हा झोल जो असणार आहे, हा झोल, तो झोल जास्त होणार आहे आणि त्यालाच तुम्ही काय म्हणता? सॅग. मग हा सॅग कशामुळे वाढला तुमचा? कशामुळे वाढला? त्याच्यावरती वेट पडलं त्याच्यामुळे वाढला. म्हणून ऑप्शन नंबर डी तुमचं त्या ठिकाणी बरोबर येणार आहे. बरोबर आहे का नाही? चला पुढचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 4. वीज वापर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? बघा, अशा पद्धतीने जर घुमवून प्रश्न विचारला, आपल्याला माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर 100% आपल्याला माहिती आहे, पण प्रश्न जर असा थोडा फिरून विचारला तर आपला 100% गेम त्या ठिकाणी होतो. आपण व्होल्टमीटर कशासाठी वापरतो? व्होल्टेज मोजण्यासाठी. बरोबर आहे का नाही? आपण वॅटमीटर कशासाठी वापरतो? पॉवर मोजण्यासाठी. आणि इथे प्रश्न काय दिला आहे आपल्याला बघा, विच डिव्हाइस इज यूज मेजर इलेक्ट्रिक एनर्जी. पण या ठिकाणी पेपरमध्ये गेम होतो आणि आपण हे ऑप्शन त्या ठिकाणी क्लिक करून टाकतो. बरोबर आहे की नाही? पण वॅटमीटर आपण पॉवर मोजण्यासाठी वापरतो मित्रांनो. काय? पॉवर मोजण्यासाठी वापरतो. इलेक्ट्रिक एनर्जी मोजण्यासाठी आपण फक्त एनर्जी मीटर त्या ठिकाणी वापरत असतो. म्हणून ऑप्शन नंबर सी त्या ठिकाणी आपलं बरोबर येणार आहे. चला पुढचा प्रश्न 5 नंबरचा आहे बघा. विद्युत ऊर्जेचे एकक काय आहे? कशाचे? विद्युत ऊर्जेचे म्हणजे इलेक्ट्रिक पॉवरचं एकक काय आहे ते आपल्याला त्या ठिकाणी विचारलं. आणि पॉवरचं युनिट काय आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी माहिती आहे मित्रांनो. ते काय आहे? आपलं व्हॉट आहे. काय? व्हॉट आहे. व्हॉट. ओके. ऑप्शन नंबर डी त्या ठिकाणी आपलं बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 6 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो बघा. वीज प्रणालीमध्ये रिलेचे मुख्य उद्देश काय आहे? काय? रिले. मी तुम्हाला सर्किट ब्रेकरचा जो पहिला क्वेश्चन आपण सोडवला त्यामध्ये सुद्धा सांगितलं, रिले काय करतो? आपला जे फॉल्ट आहे त्या फॉल्टला सेन्स करतो. काय करतो? फॉल्टला सेन्स करतो. आणि अशा पद्धतीचं ऑप्शन कुठे दिसतं बघा तुम्हाला? व्होल्टेज कंट्रोल करतो का? तो व्होल्टेज कंट्रोल करत नाही. फॉल्ट डिटेक्शन अँड आयसोलेशन. फॉल्टला डिटेक्ट करतो आणि आयसोलेट करण्याचं काम त्या ठिकाणी करतो. म्हणून ऑप्शन नंबर बी आपलं त्या ठिकाणी बरोबर येणार आहे. बघा 7 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी घेतोय. वीज प्रणालीतील सर्वात गंभीर दोष कोणता आहे? बघा तुम्हाला सिमेट्रिकल फॉल्ट आणि अनसिमेट्रिकल फॉल्ट मी त्या दिवशीच्या सेशनमध्येच त्या ठिकाणी सांगितलं. तुमचे सिमेट्रिकल फॉल्ट कोणते असतात आणि अनसिमेट्रिकल कोणते असतात. ओके. तर मित्रांनो तो सेशन तुम्ही नसन बघितला तो नक्कीच बघून घ्या. या ठिकाणी फक्त सर्वात गंभीर फॉल्ट कोणता असतो तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बघा या ठिकाणी ट्रिपल एल कोणता फॉल्ट तुमचा? ट्रिपल एल आणि ट्रिपल एल जी हे सर्वात घातक फॉल्ट या ठिकाणी मानले जातात. ट्रिपल एल जी म्हणजे काय मित्रांनो? तिन्ही फेज आणि ग्राउंड एकत्र होणे म्हणजेच ट्रिपल एल जी फॉल्ट. ओके. आणि तिन्ही फेज जेव्हा एकत्र होतात त्याला ट्रिपल एल फॉल्ट आपण त्या ठिकाणी म्हणतो. ओके. मग सर्वात घातक हे दोन्ही आहे. मग दोन्हीपैकी जो काही आपल्याला ऑप्शनमध्ये सापडेल ते आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. लाईन टू लाईन फॉल्ट का? नाही, हा तेवढा घातक नाही आहे. सिंगल लाईन टू ग्राउंड हा पण नाही आहे. 3 फेज फॉल्ट बरोबर आहे. 3 फेज फॉल्ट हे पण आपलं उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. आणि 3 फेज टू ग्राउंड असं जर असलं ते पण असणार आहे. पण आपल्याला ते ऑप्शन कुठे दिसतंय का? नाही. म्हणून ऑप्शन नंबर सी या ठिकाणी आपलं बरोबर असणार आहे. का बरं? कारण 3 फेज फॉल्ट म्हणजेच काय? लाईन 1, लाईन 2 आणि लाईन 3 हे तिन्ही फॉल्ट म्हणजे तिन्ही लाईन एकत्र होणे म्हणजेच 3 फेज फॉल्ट होणे. चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. हा प्रश्न खूप वेळेस पेपरला विचारला गेलेला आहे. हो का नाही? बघा 8 नंबरचा प्रश्न घेऊया आपण आता. 8 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा. सर्ज अरेस्टरचे कार्य काय आहे? बघा सर्ज अरेस्टर काय करतो?
तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगतो. आपल्या आकाशामध्ये हे झाले ढग. काय ढग? बघा ढगामध्ये जेव्हा या ठिकाणी काय आयोनायझेशन होतं, काय होतं? आयोनायझेशन होतं. तेव्हा बघा ही जी आपली ट्रान्समिशन लाईन आहे, या ट्रान्समिशन लाईनवरती वीज पडते. काय होते? ट्रान्समिशन लाईनवरती वीज पडते आणि इथला जो व्होल्टेज असतो तो वाढतो आणि आपल्या ट्रान्समिशन लाईनचा आणि आपल्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचा या ठिकाणी खूप साऱ्या प्रमाणात या ठिकाणी लॉस होतो, नुकसान होतं. आणि हे सगळं होऊ नये म्हणून आपण सर्ज अरेस्टर वापरतो. मग सर्ज अरेस्टर काय करतं? हा जो फॉल्ट आहे, हा जो व्होल्टेज आहे इथला, तो काय करतो? तो ग्राउंड करतो. काय करतो? ग्राउंड करतो. मग अशा पद्धतीचं ऑप्शन कुठे दिसतं का आपल्याला ते बघायचं आहे. बघा व्होल्टेजला स्टेपअप करतो का? तो का ट्रान्सफॉर्मर आहे का व्होल्टेजला स्टेपअप करायला? नाही, हे आपलं बरोबर येणार नाही. पण आपण पेपरमध्ये ह्या ऑप्शनला बरोबर मारून देऊ. कारण आपल्याला काय वाटतं? व्होल्टेज वाढतो, मग व्होल्टेज वाढतो म्हणजे स्टेपअप बरोबर आहे, मग आपण याला बरोबर करतो. पण हे बरोबर आहे का मित्रांनो? आपलं नाही, हे चुकलं आहे. काय? हे चुकलं आहे. ओव्हर करंट प्रोटेक्शन, ओव्हर करंटपासून प्रोटेक्शन करतो का तो? हे पण तुम्हाला बरोबर वाटेल, पण हे आपलं ऑप्शन त्या ठिकाणी नसणार आहे. तो काय करतो? जे लाईटनिंग आहे, काय? ह्या ज्या लाईटनिंग आहे, काय? ह्या ज्या लाईटनिंग आहे त्या लाईटनिंगपासून प्रोटेक्शन त्या ठिकाणी करत असतो. हे ऑप्शन नंबर सी आपलं त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय सांगतोय? ट्रान्समिशन लाईनमध्ये काय? ट्रान्समिशन लाईनमध्ये स्किन इफेक्ट कोणत्या घटकाशी वाढतो? म्हणजे ट्रान्समिशन लाईन आहे तुमची, ट्रान्समिशन लाईनचा जो स्किन इफेक्ट आहे तो कोणत्या घटकावरती अवलंबून असतो? म्हणजे कोणता घटक वाढला तर तुमच्या ट्रान्समिशन लाईनचा स्किन इफेक्ट वाढेल बुवा, असं तो सांगतोय. तर लक्षात ठेवा मित्रांनो, फ्रिक्वेन्सीला तुमचा जो स्किन इफेक्ट आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी वाढली तर तुमचा स्किन इफेक्ट वाढतो. त्यानंतर क्रॉस सेक्शनल एरिया, काय? क्रॉस सेक्शनल एरिया, जर तुमचा क्रॉस सेक्शनल एरिया जर वाढला तर त्या ठिकाणी सुद्धा तुमचा लॉस वाढतो. कोणता लॉस? स्किन इफेक्ट. कोणता लॉस? स्किन इफेक्ट आपण त्याला म्हणतो. मग आपण या ठिकाणी ऑप्शन थ्रू जाऊया. बघा इन्क्रीज द कंडक्टरचा डायमीटर, बरोबर आहे. डायमीटर जे आहे तुमच्या कंडक्टरचा जो एरिया आहे तो जर वाढला, काय? तो जर वाढला तर तुमचा स्किन इफेक्ट वाढतो. त्यानंतर डिक्रीज द फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाल्यावर होतं का? नाही, हे बरोबर येणार नाही. इन्क्रीज द लोड, नाही. डिक्रीज द व्होल्टेज, नाही. आणि इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी बरोबर आहे. इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली म्हणजे तुमचा लॉस वाढला. आणि त्यानंतर एरिया जर वाढला तर तुमचा लॉस वाढला. काय? एरिया जर वाढला तरी लॉस वाढतो आणि फ्रिक्वेन्सी वाढली तरीही वाढते. या ठिकाणी हे दोन्ही ऑप्शन बरोबर असायला पाहिजे होते, पण त्यांनी फक्त एकच बरोबर दिलं. काय? एकच. पण तुम्ही लक्षात ठेवा, कधी जेव्हा तुमचा क्रॉस सेक्शनल एरिया वाढतो मित्रांनो तेव्हा तुमचा स्किन इफेक्ट वाढतो आणि जेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी वाढते तेव्हासुद्धा तुमचा स्किन इफेक्ट त्या ठिकाणी वाढतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा 10 नंबरचा प्रश्न बघूया. काय सांगतो? काय? सिंक्रोनस कंडेन्सरचा उद्देश काय आहे? म्हणजे ते आपण कशासाठी वापरतो? काय? सिंक्रोनस कंडेन्सर जे आहे ते आपण कशासाठी वापरतो हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. तर मग मित्रांनो या ठिकाणी कंडेन्सर आलं म्हणजे पॉवर फॅक्टरचा तुम्हाला त्या ठिकाणी कळेल की आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी आपण कंडेन्सर वापरत असतो, बरोबर आहे का नाही? तर बघा पॉवर ट्रान्समिशनसाठी वापरता का मग तुम्ही? अजिबात नाही. व्होल्टेज स्टेबलायझेशनसाठी वापरता का? नाही. पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी हे आपलं ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर असेल. पॉवर फॅक्टरचं करेक्शन करण्यासाठी आपण काय करतो मित्रांनो? ट्रान्समिशन लाईनमध्ये या ठिकाणी सिंक्रोनस कंडेन्सर त्या ठिकाणी वापरत असतो, बरोबर आहे का नाही? त्यामुळे ऑप्शन सी या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर येणार आहे, बरोबर आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतो आपल्या महावितरण भरतीसाठी हे क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट ठरणार आहे. यामधले काही क्वेश्चन आणि काही क्वेश्चनच्या कन्सेप्ट तुम्हाला जशाच्या तशा पेपरला बघायला भेटतील. काय? जशाच्या तशा पेपरला बघायला भेटतील. बघा वीज प्रसारणामध्ये उच्च व्होल्टेज वापरण्याचे मुख्य कारण काय? कधी लक्षात ठेवा, आपली ट्रान्समिशन लाईन जी आहे ती आपण स्टेपअप करतो. तिथलं व्होल्टेज जे आहे ना, काय? ट्रान्समिशन लाईनचं जे व्होल्टेज आहे ते आपण वाढवतो. का वाढवतो बरं? जर व्होल्टेज वाढलं तर कधीही लक्षात ठेवा आपलं करंट कमी होतं आणि आपली पॉवर जी आहे ती कॉन्स्टंट राहते. काय? पॉवर कॉन्स्टंट राहते. मग जेव्हा आपला करंट कमी होतो तेव्हा आपले जे लॉसेस आहे मित्रांनो ते कमी होतात आणि लॉसेस कमी होतात त्यामुळे आपली जी इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी वाढते. त्यामुळे आपले खूप सारे फायदे या ठिकाणी होतात. त्यानंतर जो आपला कंडक्टर असतो त्या कंडक्टरची साईज ती सुद्धा या ठिकाणी कमी होते. एवढे मोठे आपले फायदे कशामुळे होतात? हा व्होल्टेज आपण स्टेपअप केल्यामुळे होतो. काय?
ह्या स्टेपअप व्होल्टेजमुळे होते. माफ करा, या ठिकाणी जेव्हा आपण व्होल्टेज वाढवतो तेव्हा आपला करंट कमी झाला, लॉस पण या ठिकाणी कमी झाले, कंडक्टरची साईज पण कमी झाली. मग अजून काय पाहिजे आपल्याला, हे की नाही. मग आपण या सगळ्या गोष्टीला विचार करून, सगळ्या गोष्टींचा विचार करून ऑप्शनमध्ये कोणतं ऑप्शन आपल्याला सापडतं ते आपण बघूया. बघा, टू रिड्यूस पॉवर लॉस नंबर 1लाच आहे. बघा आपण काय करतो, त्या ठिकाणी लॉसेस काय करतो, कमी करतो. कशाने? व्होल्टेज वाढून. काय? व्होल्टेज वाढून लॉसेस कमी करतो. हे झालं आपलं. आता त्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया 12 नंबरचा. बघा, अंडरग्राऊंड केबलचा क्वेश्चन या ठिकाणी विचारला आहे. भूमिगत केबलचा मुख्य तोटा कोणता आहे? म्हणजे जे अंडरग्राऊंड केबल आपले आहे त्या अंडरग्राऊंड केबलचा तोटा कोणता आहे कम्पेअर टू ट्रान्समिशन लाईन. या ठिकाणी तसं पण दिलं पाहिजे होतं त्यांनी. ओके, बघा अंडरग्राऊंड केबल आपण काय करतो, जमिनीमध्ये गाडतो आणि जमिनीमध्ये गाडल्यानंतर आणि त्यामध्ये नंतर जर फॉल्ट आला तर आपल्याला तो फॉल्ट शोधण्यासाठी एवढं कठीण त्या ठिकाणी जातं. आपल्याला पूर्ण जमीन उकरावी लागते, त्याचा फॉल्ट शोधावा लागतो, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बरोबर आहे का नाही. आणि यालाच आपण मेंटेनन्स म्हणतो. काय म्हणतो? मेंटेनन्स म्हणतो. आणि या मेंटेनन्सला खूप जास्त पैसा आपल्याला त्या ठिकाणी लागतो. आणि ऑप्शन नंबर 1च तुम्हाला अशा पद्धतीचं बघायला भेटतं, हाय मेंटेनन्स कॉस्ट. काय त्या ठिकाणी? हाय मेंटेनन्स कॉस्ट आपल्याला त्या ठिकाणी लागत असते. म्हणून ऑप्शन नंबर ए आपलं त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. बघा 13 नंबरचा क्वेश्चन, ट्रान्समिशन लाईनमध्ये कोरोना लॉस कोणत्या घटकावर अवलंबून असतो? काय? तुमची ट्रान्समिशन लाईन आहे. काय आहे? तुमची ट्रान्समिशन लाईन आहे आणि तुम्हाला कोरोना विचारला आहे कोणत्या घटकावर अवलंबून असतो. बघा आपण या ठिकाणी बघूया, कंडक्टर सरफेस. बघा या ठिकाणी कंडक्टरचा सरफेस जर खरबडीत असला, अशा पद्धतीचा एक कंडक्टर आहे आणि एक अशा पद्धतीचा कंडक्टर आहे. मला सांगा यापैकी कोणत्या कंडक्टरमध्ये कोरोना लॉस जास्त होईल? मित्रांनो, हा जो कंडक्टर असणार आहे तुमचा, या कंडक्टरमध्ये कोरोना लॉस जास्त होतो. काय होतो? कोरोना लॉस जास्त होतो. ओके, आणि कम्पेअर टू DC, काय? कम्पेअर टू DC AC जर तुम्ही बघायला घेतलं तर या ठिकाणी सुद्धा काय होतं मित्रांनो, तुमचा कोरोना लॉस जास्त असतो. काय जास्त असतो? का? कारण कोरोना लॉस हा तुमच्या फ्रिक्वेन्सीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कशाला? फ्रिक्वेन्सीला. जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढा तुमचा कोरोना लॉस जास्त असतो. काय? जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढा तुमचा कोरोना लॉस जास्त असतो. त्याचं सूत्रसुद्धा मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बघा, F+25 एवढा कोरोना लॉस तुमच्या AC होतो. काय? AC. मग याच्यानुसार आपण ऑप्शन बघूया, कंडक्टर सरफेस कंडिशन. बरोबर आहे, सरफेसच्या कंडिशनवरती तुमचा कोरोना लॉस डिपेंड असतो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. लोडचा करंट नाही. बघा फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे, जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी, काय? जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढा तुमचा लॉस जास्त होणार आहे. आपला प्रश्न काय विचारला तो त्या ठिकाणीच काळजीपूर्वक तुम्ही वाचायचा. विच फॅक्टर अफेक्ट कोरोना लॉस इन ट्रान्समिशन लाईन. बरोबर आहे, फ्रिक्वेन्सीसुद्धा याचं उत्तर पाहिजे होतं, कारण फ्रिक्वेन्सीवरती सुद्धा कोरोना लॉस डिपेंड करतो. बरोबर आहे का नाही? कारण जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी असते मित्रांनो तेवढा जास्त आपला कोरोना लॉस त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. बरोबर आहे का नाही? त्यामुळे आपले ऑप्शन दोन्हीसुद्धा या ठिकाणी बरोबर यायला पाहिजे होते. नंतर काय? रेजिस्टन्स ऑफ द लाईन. गरज नाही या गोष्टीची आपल्याला. नंतर काय? ट्रान्सफॉर्मर टाईप. ट्रान्सफॉर्मरचा टाईप पण कोरोना लॉसचा काहीही संबंध नाही. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही ज्या एवढ्या कमेंट आज मला केल्या की टेस्ट सिरीज विषयी इन्फॉर्मेशन सांगा, त्यावरती थोडीशी इन्फॉर्मेशन सांगतो. मित्रांनो, रुद्राक्ष 1.0 नावाची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे आणि या टेस्ट सिरीजमध्ये याचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर ही टेस्ट सिरीज आपली कशा पद्धतीने खूप जास्त महत्त्वाची ठरणार आहे. मित्रांनो, IBPS जे आपला पेपर या ठिकाणी घेत आहे ते 2 सेक्शनमध्ये घेत आहे. मी प्रत्येक या ठिकाणी लेक्चरमध्ये सुद्धा सांगतो. एक टेक्निकलचं सेक्शन असतं आणि एक नॉन टेकचं सेक्शन असतं. पण मित्रांनो, या पहिले ज्या टेस्ट सिरीज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लॉन्च झाल्या होत्या त्यामध्ये 4 सेक्शन होते. 4 कसे होते? टेक्निकल, नंतर रिझनिंग, नंतर मॅथ आणि मराठी अशा पद्धतीचे सेक्शन त्या ठिकाणी होते. पण यामध्ये या ठिकाणी तुमचं टाईम मॅनेजमेंट तुम्हाला कळत नव्हतं. त्यामुळे आपण अशा पद्धतीची टेस्ट सिरीज या ठिकाणी डिझाईन केली की सेम IBPS त्याच पद्धतीने या ठिकाणी पेपर घेत आहे. त्यानंतर मित्रांनो, IBPS काय करतं आहे, एकाच ठिकाणी मराठी आणि इंग्लिश अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन देत नाही. कोणत्याही एकाच लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी दिसतो आहे बघा. मग तुम्हाला जर त्या लँग्वेजमध्ये प्रश्न कळाला नाही तर या कोपऱ्यामध्ये एक बटन असतं. काय? कोपऱ्यामध्ये बटन असतं आणि त्या बटनावरती क्लिक करून तुम्हाला भाषा बदलावी लागते. बरोबर आहे का नाही? पण आपल्या वेगवेगळ्या टेस्ट सिरीजमध्ये डायरेक्ट एकाखाली एक प्रश्न दिलेले असतात आणि त्या ठिकाणी असं दिलं असल्यामुळे तुमचं प्रॉपर टाईम मॅनेजमेंट जे आहे ते त्या ठिकाणी होत नाही मित्रांनो. आणि तुमचं प्रॉपर टाईम मॅनेजमेंट या ठिकाणी बसवण्यासाठी आणि प्रॉपर
मेन पेपरसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी त्या ठिकाणी जे डिझाईन केलेले आहे ते तुम्हाला भेटण्यासाठी नक्कीच रुद्राक्ष 1.0 ही टेस्ट सिरीज त्या ठिकाणी जॉईन करा आणि नक्कीच तुमचं टाईम मॅनेजमेंट आणि सगळं सूत्र या ठिकाणी पेपरच्या पहिले या ठिकाणी फिक्स करा. ओके, तर चला आपण आपल्या सेशनकडे वळूया. बघा या ठिकाणी प्रश्न कितवा चालू आहे आपला, 13 नंबरचा क्वेश्चन आपला चालू होता. 13 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय बघा, ट्रान्समिशन लाईनमध्ये कोरोना लॉस कोणत्या घटकावर अवलंबून असतो. हे आपलं झालं होतं. काय हे आपलं झालं होतं. पुढचा प्रश्न घेऊया 14 नंबरचा. 14 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय बघा, इंडक्टिव्ह लोड जोडल्यास पॉवर फॅक्टर काय परिणाम होतो. म्हणजे पॉवर फॅक्टरवर काय परिणाम होतो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. इंडक्टिव्ह लोडचा पॉवर फॅक्टर जो असतो तो लॅगिंग असतो. इंडक्टिव्ह लोडचा पॉवर फॅक्टर काय असतो, लॅगिंग असतो. त्यामुळे काय होतं मित्रांनो, इंडक्टिव्ह लोडमुळे आपला जो पॉवर फॅक्टर आहे तो डिक्रीज होतो. काय होतो, डिक्रीज होतो. म्हणून ऑप्शन नंबर आपलं बी या ठिकाणी बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया 15 नंबर. 15 नंबर प्रश्न काय सांगतोय बघा, उच्च व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणते इन्सुलेशन मटेरियल प्रामुख्याने वापरले जाते. कशामध्ये, उच्च व्होल्टेजचा जो आपला ट्रान्सफॉर्मर असतो. अशा पद्धतीचा प्रश्न आला की लगेच आपल्या डोळ्यासमोर ऑइल ट्रान्सफॉर्मर आला पाहिजे मित्रांनो. म्हणजे आपले जे हाय व्होल्टेजचे ट्रान्सफॉर्मर असतात त्यामध्ये आपण काय करतो, इन्सुलेशनसाठी ऑइल वापरत असतो. काय, ऑइल त्या ठिकाणी वापरत असतो. म्हणून ऑप्शन नंबर सी त्या ठिकाणी आपलं बरोबर येणार आहे. बघा 16 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघूया, वीज नेटवर्कमध्ये ग्राउंडिंग सिस्टमचा उद्देश काय आहे. काय, ग्राउंडिंग सिस्टमचा उद्देश काय आहे. कशामध्ये, वीज वितरण. काय, वीज वितरण नाही, वीज नेटवर्क. व्हॉट इज द पर्पज ऑफ ग्राउंडिंग सिस्टम इन अ पॉवर नेटवर्क. तर बघा आपण या ठिकाणी ग्राउंडिंग करतो. कशाला ग्राउंड करतो. या ठिकाणी प्रश्नामध्ये काय दिलं आहे बघा, व्यवस्थित वाचा एकदा. व्हॉट इज द पर्पज ऑफ ग्राउंडिंग सिस्टम इन पॉवर नेटवर्क. पॉवर नेटवर्कचा क्वेश्चन दिलेला आहे. या ठिकाणी आपण ग्राउंड कशासाठी करतो ते तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. सगळा जो आपला लोड असतो त्याला बॅलेन्स करण्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी काय करत असतो, या ठिकाणी सर्व लोडला बॅलेन्स करण्यासाठी आपण जे आपलं न्यूट्रल असतो त्याला ग्राउंड करत असतो. त्यानंतर दुसरेसुद्धा खूप सारे त्याचे आपल्याला फायदे होतात. आपण ऑप्शननुसार त्या ठिकाणी बघूया. बघा, टू इन्क्रीज द व्होल्टेज इन्क्रीजसाठी आपला त्याचा काहीही फायदा होत नाही. इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टरचा आणि त्याचा आपला काही संबंध नाही आहे. टू प्रिव्हेंट द शॉक हर्ट्स, बरोबर आहे. शॉक जो आपल्याला लागतो तो कमी प्रमाणात लागावा. काय, शॉक जो आपल्याला लागतो तो कमी प्रमाणात लागावा. आपल्या बॉडीतून जो लिकेज करंट जातो तो आपल्या बॉडीतून न जाता जो न्यूट्रल आपण ग्राउंड केलेला आहे त्या न्यूट्रलमधून तो अशा पद्धतीनं आतमध्ये गेला पाहिजे. कशामध्ये, ग्राउंडमध्ये. एक्झाम्पल, आपल्या बॉडीला या ठिकाणी शॉक लागला. हा एक तार आहे या ठिकाणी, या ताराचा आपल्या बॉडीला शॉक लागला आणि तोच तार ग्राउंड केलेला आहे. आपल्या बॉडीचा रेजिस्टन्स या ठिकाणी 100 ओम आहे. काय, 100 ओम आहे आणि या ठिकाणी हे जे ग्राउंड केलेलं आहे त्याचा 50 ओम आहे. मग मला सांगा, जो लिकेज करंट आहे तो आपल्या बॉडीतून जाईन का इकडनं जाईन. इकडनं जाईन ना, कारण या ठिकाणी विरोध कमी आहे. त्याला काय, विरोध कमी आहे. या गोष्टीसाठी काय करतो आपण, तो न्यूट्रल ग्राउंड करत असतो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर या ठिकाणी काय येईल मित्रांनो, सी त्या ठिकाणी बरोबर येणार आहे. काय, ऑप्शन नंबर सी बरोबर येणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया आपण 17 नंबरचा. कोणत्या प्रकारचा रिले काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक आकर्षण तत्वावर कार्य करतो. हा प्रश्न जो महाट्रान्सकोचा असिस्टंट टेक्निशियनचा जो पेपर झाला त्यामध्ये आला होता. जसाच्या तसा प्रश्न हा होता मित्रांनो. ओके, तर बघा प्रश्न काय सांगतोय तुम्हाला, विच टाईप ऑफ रिले ऑपरेट ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक अट्रॅक्शन. कोणता रिले आहे जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक अट्रॅक्शनच्या तत्वावरती या ठिकाणी काम करतो. तर मित्रांनो या ठिकाणी जो प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, काय प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे, जो अट्रॅक्शन टाईप रिले तोच या ठिकाणी या तत्वावरती काम करतो. कोणता, अट्रॅक्शन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक अट्रॅक्शन या तत्वावरती कोणता रिले काम करतो, तुमचा अट्रॅक्शन टाईप रिले त्या ठिकाणी काम करत असतो. बघा 18 नंबरचा प्रश्न, वितरण प्रणालीमध्ये व्होल्टेज नियमनासाठी कोणता घटक वापरला जातो. विच कंपोनंट इज यूज फॉर व्होल्टेज रेग्युलेशन इन डिस्ट्रीब्युशन सिस्टम. डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये व्होल्टेज रेग्युलेशनसाठी आपण कोणता कंपोनंट वापरतो असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. त्या ठिकाणी व्होल्टेज रेग्युलेशनसाठी
प्रश्नामध्ये उत्तर आहे बघा, व्होल्टेज रेग्युलेशनसाठी आपण व्होल्टेज रेग्युलेटर त्या ठिकाणी वापरत असतो. म्हणून ऑप्शन नंबर डी या ठिकाणी आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा पुढचा प्रश्न बघूया 19 नंबर. लांब ट्रान्समिशन लाईनमध्ये फेरांटी परिणाम म्हणजे काय? बघा सगळ्यांनाच माहिती आहे फेरांटी इफेक्ट म्हणजे काय. या ठिकाणी बघा हे सेंडिंग एंड आहे आणि हे रिसिविंग एंड आहे. याला आपण बघू व्ही आर आणि याला VS. हे सेंडिंग एंडचं व्होल्टेज समजा 10 व्होल्ट मित्रांनो, पण इथलं जे रिसिविंग एंडचं व्होल्टेज आहे 12 व्होल्ट झालं. म्हणजे व्होल्टेज काय झालं रिसिविंग एंडचं वाढलं आणि यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, फेरांटी इफेक्ट त्या ठिकाणी म्हणतो. काय म्हणतो? फेरांटी इफेक्ट म्हणतो. आणि फेरांटी इफेक्ट कशामुळे येतो? त्या ठिकाणी जो कॅपॅसिटन्स प्रेझेंट असतो लाईनमध्ये त्याच्यामुळे जी आपली लाईन आहे ती चार्ज होते आणि तिथला व्होल्टेज वाढतो. काय होतं? तिथला व्होल्टेज वाढतो. मग यानुसार आपल्याला ऑप्शनकडे जायचं आहे. इन्क्रीज द रिसिविंग एंड व्होल्टेज बरोबर आहे. नंबर 1चं ऑप्शन तुमचं बरोबर येणार आहे. रिसिविंग एंडचं व्होल्टेज काय होतं आहे? वाढतं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया 20 नंबरचा. विच फॅक्टर डिटरमाइन द शॉर्ट सर्किट करंट इन द पॉवर सिस्टम. वीज प्रणालीमध्ये शॉर्ट सर्किट करंट कोणत्या घटकावर अवलंबून असतो? शॉर्ट सर्किट करंट कशावरती अवलंबून असतो असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. बघा ऑप्शननुसार जाऊया. सिस्टम व्होल्टेज, लोड इम्पिडन्स, फॉल्ट इम्पिडन्स, लाईन लेंथ आणि ट्रान्सफॉर्मर रेटिंग. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की फॉल्ट इम्पिडन्स जे हे ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे आणि हे बरोबर आहे. फॉल्ट इम्पिडन्सवरती काय करतो मित्रांनो, तुमचा जो शॉर्ट सर्किट करंट आहे तो त्या ठिकाणी डिपेंड करत असतो. कशावरती? फॉल्ट इम्पिडन्स जो आहे तो जे शॉर्ट सर्किट करंट आहे, काय शॉर्ट सर्किट जे करंट आहे तो फॉल्ट इम्पिडन्सवरती त्या ठिकाणी डिपेंड करत असतो. बघा या ठिकाणी समोरचा प्रश्न आहे. 2 वाहकामधील इन्सुलेशन फेल झाल्याने कोणता दोष निर्माण होतो? हे तुम्हाला मी समजून सांगतो. बघा हा एक कंडक्टर आहे आणि हे त्याच्यावरचं इन्सुलेशन आहे आणि हा दुसरा कंडक्टर आहे आणि हे त्याच्यावरचं इन्सुलेशन आहे. बघा जेव्हा हे इन्सुलेशन ब्रेक होतं आणि हे दोघं कंडक्टर एक होतात तेव्हा कोणता फॉल्ट होतो? लाईन टू लाईन फॉल्ट. कोणता फॉल्ट होतो? लाईन टू लाईन फॉल्ट. आणि लाईन टू लाईन फॉल्ट असं ऑप्शन तुम्हाला कुठे दिसते? बघा ऑप्शन नंबर बी मध्येच तुम्हाला हे ऑप्शन त्या ठिकाणी बघायला भेटतं आहे. बघा 21 नंबर झाला. 22 नंबरचा प्रश्न बघूया. AC ट्रान्समिशनपेक्षा HVDC ट्रान्समिशनचा उद्देश फायदा काय आहे? म्हणजे HVDC ट्रान्समिशन लाईन कशा पद्धतीने चांगली आहे ते विचारलं आहे. कोणती? HVDC ही ट्रान्समिशन लाईन कशा पद्धतीने चांगली आहे कम्पेअर टू आपली AC ट्रान्समिशन असा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर कधी लक्षात ठेवा मित्रांनो, कम्पेअर टू AC ट्रान्समिशन लाईन तुमची जी DC ट्रान्समिशन लाईन असते त्या ठिकाणी जे लॉसेस होतात ते कमी होतात. त्यामुळे त्या लाईनची जी एफिशियन्सी असते ती जास्त असते. मग लॉसेस कमी होतात असा ऑप्शन कुठे दिसतोय का बघा तुम्हाला? बघा लो पॉवर लॉस ऑप्शन नंबर 1लाच दिसते तुमचा. या ठिकाणी पॉवर जी आहे ते लॉस जो आहे तो त्या ठिकाणी कमी होतो. बरोबर आहे का नाही? बघा समोरचा प्रश्न बघूया. ट्रान्समिशन व्होल्टेज वाढल्यास ट्रान्समिशन कार्यक्षमता कशी बदलते? बघा व्होल्टेज वाढला म्हणजे लॉसेस कमी झाले आणि लॉसेस कमी झाले म्हणजेच त्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता म्हणजेच इफिशियन्सी वाढली. काय झाली? इफिशियन्सी वाढली. तुम्हाला या प्रश्नाविषयी जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मी पाठीमागच्या प्रश्नात दिली त्यामुळे इथे काही द्यायची गरज नाही आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 24 नंबर प्रश्न काय सांगतोय बघा. वीज प्रणालीमध्ये कॅपॅसिटर बँकेचा मुख्य उद्देश काय आहे? बघा अशा पद्धतीचा प्रश्न पाठीमागचा एक बघितला आपण, पण हा थोडा चेंज आहे. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ कॅपॅसिटर बँक इन अ पॉवर सिस्टम? पॉवर सिस्टममध्ये कॅपॅसिटर बँक आपण कशासाठी यूज करतो तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी आपण त्या ठिकाणी काय करत असतो? आपली कॅपॅसिटर बँक आपला कॅपॅसिटर त्या ठिकाणी वापरत असतो. कोणतीही पॉवर जनरेट करण्यासाठी आपण त्याचा वापर करत नाही. व्होल्टेज रिडक्शन वगैरे त्याचा काही वापर करत नाही. रेजिस्टन्सचा तर काही विषयच नाही आणि याचाही विषय नाही. पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी आपण काय करत असतो? वापरत असतो. कुणाला? कॅपॅसिटरला, कॅपॅसिटर बँकला. ओके चला पुढचा प्रश्न बघूया. 25 नंबर. वीज केंद्रामध्ये सामान्यतः कोणता जनरेटर वापरला जातो? मित्रांनो ज्या ठिकाणी तुमची इलेक्ट्रिसिटी जनरेट होती त्या ठिकाणी कोणता जनरेटर वापरला जातो हा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. आणि सिंक्रोनस जनरेटर हे त्याचं उत्तर या ठिकाणी बरोबर येणार आहे. बघा इंडक्शन जनरेटर पण वापरला जातो. कुठे कुठे इंडक्शन जनरेटर पण वापरला जातो. या ठिकाणी कुठे DC जनरेटर पण वापरला जातो. खूप सारे वेगवेगळे ऑप्शनचे हे त्या ठिकाणी खूप वेगवेगळ्या पुस्तकामध्ये
वेगवेगळे उत्तरं दिलेले, पण या ठिकाणी निमीमध्ये वगैरे काही ठिकाणी मी चेक केलं तर याचं उत्तर सिंक्रोनस जनरेटर त्या ठिकाणी आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला तशा पद्धतीने रेफर करायचं आहे. बघा 26 नंबरचा प्रश्न काय आहे, वीज प्रणालीमध्ये न्यूट्रल ग्राउंडिंग रेझिस्टन्स का वापरला जातो. हा प्रश्न थोडा मिसमॅच झालेला आहे बघा, तो आपण नंतर बघूया. बघा ट्रान्सफॉर्मरमध्ये बकोल्स रिलेचे कार्य काय आहे. बघा ट्रान्सफॉर्मरचं आणि बकोल्स रिलेचं सर्व इन्फॉर्मेशन मी कालच्या सेशनमध्ये दिली होती. तर बकोल्स रिले जो असतो तो गॅस ॲक्च्युएटेड रिले आहे मित्रांनो. तो इंटरनल फॉल्ट जे आपल्या ट्रान्सफॉर्मर जो असतो आपला जो ट्रान्सफॉर्मर असतो त्या ट्रान्सफॉर्मरचे इंटरनल फॉल्ट जे त्या फॉल्टपासून या ठिकाणी काय करतो, ट्रान्सफॉर्मरचं प्रोटेक्शन करतो आणि तो एक गॅस ॲक्च्युएटेड रिले आहे. ओके, डिटेक्ट द गॅस काय ऑप्शन नंबर बी मध्ये तुम्ही बघू शकता. हे ऑप्शन डिटेक्ट गॅस डिटेक्ट अँड ॲक्युमुलेशन ड्यू टू फॉल्ट काय करतो, तो गॅस डिटेक्ट करतो आणि ॲक्युमुलेशन तो शब्द पण येत नाही, ॲक्युमुलेशन ड्यू टू द फॉल्ट हे तुम्हाला कालच्या सेशनमध्ये सगळं काही मी समजून सांगितलं होतं. ज्यांनी कालचा सेशन बघितला नाही त्यांनी नक्कीच तो सेशनसुद्धा बघा. खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्टी त्यामध्ये आपण डिस्कस केल्या आहे. ओके, बघा वाहकाच्या प्रतिरोधामध्ये वाढ झाल्यास, बघा वाहक आहे म्हणजे एक कंडक्टर आहे आणि त्याचा रेझिस्टन्स आहे, त्याच्या रेझिस्टन्समध्ये वाढ झाली, बरोबर आहे की नाही. वाहकाच्या प्रतिरोधामध्ये वाढ झाल्यास ट्रान्समिशनचे तोटे कसे प्रभावित होते. अरे जर रेझिस्टन्स वाढतोय तर या ठिकाणी लॉसेस वाढणार आहे ना, लॉसेस वाढणार आहे का नाही मला सांगा बरं. रेझिस्टन्स आपल्यासाठी चांगला आहे का ते मला सांगा, अजिबात नाही. मग रेझिस्टन्स वाढतोय तर लॉसेस पण वाढणार, म्हणून ऑप्शन नंबर बी इन्क्रीज त्या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. 29 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा काय तुम्हाला सांगते. प्रणालीचा पॉवर फॅक्टर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. बघा पॉवर फॅक्टर मोजायचे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी पॉवर फॅक्टर मीटर या ठिकाणी यूज करावं लागेल. प्रश्नामध्ये उत्तर आहे पॉवर फॅक्टर मोजायचं आहे तर पॉवर फॅक्टर मोजण्यासाठी आपण पॉवर फॅक्टर मीटर वापरू, बरोबर आहे का नाही. आपल्याला जसं व्होल्टेज मोजायचं तर आपण व्होल्टमीटर वापरतो, तसं पॉवर फॅक्टर मोजायचं तर आपण काय करतो, त्या ठिकाणी पॉवर फॅक्टर मीटर वापरत असतो. म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. बघा 30 नंबरचा क्वेश्चन आहे बघा आपला. वीज प्रणालीमध्ये ऑटो रिक्लोजर अशा पद्धतीचे 2 प्रश्न तरी पेपरला येतात जे की आपण कधीच ऐकलेले नसते मित्रांनो. टेक्निशियन 2चा जो महाट्रान्सकोचा पेपर झाला, कोणता टेक्निशियन 2चा जो महाट्रान्सकोचा पेपर झाला तो स्वतः मी दिला मित्रांनो. एका शिफ्टमध्ये पेपर होता आणि त्या ठिकाणी एक प्रश्न आला होता आणि तो प्रश्न काय होता, बर्ड ग्रीड कुठे वापरतात असा काहीतरी प्रश्न होता. बर्ड ग्रीड कुठे वापरतात म्हणजे कशाचं प्रोटेक्शन करण्यासाठी. मग कोणी म्हणतं तो इन्सुलेशन प्रोटेक्शनसाठी वापरतात आणि कोणी म्हणतं वेगळंच काहीतरी कंडक्टर प्रोटेक्शनसाठी काहीतरी वेगवेगळेच. अजूनही त्याचा बरोबर प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही. अशा पद्धतीचा 1 ते 2 प्रश्न आपल्याला पेपरमध्ये बघायला भेटतो, त्यामुळे आपण त्याचीसुद्धा प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे. त्यामुळे तशा पद्धतीचा सेशनमध्ये मी आज एक प्रश्न त्या ठिकाणी इन्क्लूड केला. बघा या ठिकाणी ऑटो रिकॉल्झर आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी विचारला आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑटोमॅटिक फॉल्ट क्लिअरिंग करतो तो. जसा आपला रिले या ठिकाणी फॉल्टला सेन्स करतो, डिटेक्ट करतो, बरोबर आहे का नाही. तशा पद्धतीनेच जो आपला ऑटो रिकॉल्झर असतो मित्रांनो, तो जे फॉल्ट आहे त्याला ॲटोमॅटिक त्या फॉल्टला काय करतो, क्लिअर करून टाकतो. क्लिअर म्हणजे आला म्हणजे त्याला डायरेक्ट क्लिअरच करून टाकतो. अशा पद्धतीचं काम आहे आपलं कशाचं, ऑटो रिकॉल्झरचं. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लक्षात आलं असेल. हे आपले आजचे 30 क्वेश्चन झाले काय या सेशनचे. लगेच आपण दुसरा पण सेशन अपलोड करतोय, दुसऱ्या सेशनमध्ये आपण 30 क्वेश्चन घेणार. असे आपण या ठिकाणी 5 सेशन घेऊ आणि 5 त्रिक 15 असे 5 सेशनमध्ये आपले 150 क्वेश्चन कवर होतील आणि 150 क्वेश्चन आपले एवढे इम्पॉर्टंट असणारे त्यामधला तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील आणि त्यामधले क्वेश्चनसुद्धा तुम्हाला खूप साऱ्या ठिकाणी पेपरमध्ये सुद्धा बघायला भेटतील. आणि हे सर्व क्वेश्चन कुठे ना कुठे पेपरमध्ये आलेले आहे, निमीमधले सुद्धा क्वेश्चन यामध्ये आहे. अशा सर्व क्वेश्चन आपण एकत्र करून या ठिकाणी मिक्स करून या ठिकाणी ट्रिकी क्वेश्चनसुद्धा या ठिकाणी टाकले, तुम्ही चांगल्या पद्धतीने बघितले. आणि मित्रांनो हे सगळं क्वेश्चन तुम्हाला काय करायचे, सोडवायचे, लिहून बघायचे, याचे प्रश्न या ठिकाणी त्याचे ॲनालिसिस करायचे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो जास्तीत जास्त टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करा, पेपर द्या. मी असं म्हणत नाही माझी टेस्ट सिरीज घ्या, महाराष्ट्रातली IBPS पॅटर्नची पण काय सांगतोय
IBPS ज्या टेस्टमध्ये फक्त 2 सेक्शन असेल आणि टेस्ट देताना तुम्हाला प्रश्न फक्त एका लँग्वेजमध्ये दिसला पाहिजे आणि तुम्हाला लँग्वेज चेंज करायची असेल तर त्या ठिकाणी बटनसुद्धा अवेलेबल पाहिजे, अशाच पद्धतीची टेस्ट द्या. नाहीतर मित्रांनो काय होतं, तुमची प्रॅक्टिस असते, या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन मराठीत दिसतो, खाली इंग्लिशमध्ये दिसतो, मग तुम्हाला त्या ठिकाणी टाईम जास्त लागतो का? नाही. पण या ठिकाणी मेन पेपरमध्ये काय होतं तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी प्रश्न तुम्हाला फक्त एकाच लँग्वेजमध्ये दिसतो, एक्झाम्पल इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रश्न दिसला, पण तुम्हाला कळाला नाही, मग तुम्हाला या ठिकाणी बटनावरती जावं लागतं, क्लिक करावं लागतं. क्लिक केल्यानंतर मग हा प्रश्न इथे येतो मराठीमध्ये. काय येतो? मराठीमध्ये. मग तो तुम्हाला वाचावा लागतो, यामध्ये तुमचा टाईम जातो. मग तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी टाईम लागतो नेमका किती ते तुम्हाला कळतं का? नाही. त्यामुळे सांगतो, एवढं तळमळीनं त्यासाठी सांगतोय की अशा पद्धतीची टेस्ट द्या मित्रांनो, जेणेकरून प्रॉपर टाईम मॅनेजमेंट तुम्हाला कळेल. बरोबर आहे का नाही? आणि आता मराठीसाठी वेगळं व्याकरण त्या ठिकाणी विचारत नाही आहे, IBPS व्याकरण विचारत नाही. त्या ठिकाणी 5 वाक्य देतात तुम्हाला, 5 वाक्य देतात. काय? 5 वाक्य. आणि ते 5 वाक्य म्हणजे एक पॅरेग्राफ असतो मित्रांनो तो, आणि ते 5 वाक्य तुम्हाला क्रमाने लावायचे असतात. म्हणजे छोटीशी एक गोष्ट असते आणि ते खालीवर करून दिलेली असते. मग त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारता की 1 नंबरला कोणतं वाक्य येईल, 2 नंबरला कोणतं येईल, असे 5 प्रश्न त्यावरती विचारतात. हे सगळा पॅटर्न हा आपल्या टेस्टमध्ये अवेलेबल आहे. किंवा मग कधी पॅरेग्राफ विचारतात आणि त्यावरती 5 प्रश्न विचारतात. त्यानंतर एरर तुम्हाला विचारतात. अशा पद्धतीचा एक पॅरेग्राफ दिलेला असतो मित्रांनो, छोटा पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्या पॅरेग्राफमध्ये रिकाम्या जागा असतात आणि ते विचारतात, या रिकाम्या जागी कोणता शब्द येईल, या रिकाम्या जागी कोणता शब्द येईल, या रिकाम्या जागी कोणता शब्द येईल. आणि 5 ऑप्शन असतात आणि आपल्याला त्या 5ही ऑप्शनपैकी 5ही उत्तर त्याचं आहे असं वाटतं. याची प्रॅक्टिस आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये केलेली आहे. त्यानंतर एरर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वाक्य देतात, खालीलपैकी कोणतं वाक्य चुकीचं आहे किंवा कोणतं वाक्य बरोबर आहे, अशा पद्धतीने विचारलं जातं. त्यानंतर खालील म्हण पूर्ण करा. तुम्हाला अर्धी म्हण देतात, अति तेथे, मग तिथे पुढे काय येतं? माती. काय येतं पुढं? माती. ही सगळी प्रॅक्टिस आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये केलेली आहे. अशा पद्धतीने सर्व मराठीची परिपूर्ण प्रॅक्टिस. कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, माझे मित्र आहे, खूप जास्त जवळचे मित्र, जे की टॉपर आहेत, पण त्यांचा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का? टेक्निकलमध्ये टॉपर आहे, मॅथमध्ये टॉप आहे, रिजनिंगमध्ये पण टॉप आहे, पण टाईम न पुरल्यामुळे शेवटच्या 2 ते 3 मिनटामध्ये त्या ठिकाणी त्यांना मराठी मारावं लागली आणि त्या ठिकाणी मराठीमध्ये 1 मार्क पडेल का याची त्यांना गॅरंटी नाही आहे. 1 मार्क पडेल का? त्यामुळे मराठी आपली मातृभाषा जरी असली तरी तिला या ठिकाणी एवढं सोपं समजू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्यात शेवटी मराठी अटेम्प्ट करतोय, सगळ्यात शेवटी, आणि अटेम्प्ट केली मित्रांनो, पण अशा पद्धतीने अटेम्प्ट करतोय की त्या ठिकाणी आपल्याला टाईमच राहत नाही. त्यामुळे आपण राप दिशी या ठिकाणी काय करतोय? मराठीचे क्वेश्चन मारून टाकतो आणि त्या ठिकाणी मग तो आपल्याला कमीत कमी त्या ठिकाणी एखादा प्रश्न काय ते आहे ते सगळे रूल्स 1 मार्क वगैरे काहीतरी पडला पाहिजे मराठीमध्ये. पण पडतो का? मग आपल्याला नाही, आपण निगेटिव्हमध्ये जातो, कारण आपल्याला 1/4 निगेटिव्ह त्या ठिकाणी असतं. त्यामुळे कधी लक्षात ठेवा, मराठीची प्रॅक्टिस करा. आणि तुम्हाला मराठीची चांगली प्रॅक्टिस करायची असेल तर रुद्राक्ष 1.0 ही टेस्ट सिरीज या ठिकाणी जॉईन करा. प्रॉपर IBPS पॅटर्न त्या ठिकाणी आपण 5 फुल लेंथ टाकलेले आहे. किती? फुल लेंथ. जास्त पसारा करायची गरज नाही आहे मित्रांनो, चांगलं करा, कमी करा पण चांगलं करा, मी एवढंच सांगतो. आणि या ठिकाणी जर अजूनसुद्धा सेशनला लाईक केलं नसेल तर प्लीज करून सेशनला लाईक करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या ठिकाणी आपण आजचं सेशन या ठिकाणी थांबूया, पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.